नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाचवड क्षेत्रामध्ये काल मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला। यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। गोदाकाठची सगळीच मंदिरं या पुराच्या पाण्याने वेढली गेलेली आहेत। नाशिकच्या होळकर पुलाखालून तब्बल 2200 क्युसेकनं पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावतंय। काल मध्यरात्री 12 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्यामुळे गंगापूर धरणातून आज मितीस 1300 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जातोय। तर नाशिक शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे आणि त्यामुळे नाशिकची ही गोदावरी नदी दुथडी भरून वाहते। मी नाशिकच्या याच गोदावरी नदीच्या पात्रामध्ये उभा आहे, ज्या ठिकाणी आपल्याला ही दृश्य पाहायला मिळत आहे। जो दुतोंड्या मारुती नाशिकच्या पुराच्या पाण्याची ओळख सांगतो, तो दुतोंड्या मारुतीच्या देखील पायापर्यंत पाणी लागलेलं आहे आणि पुन्हा एकदा गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडतोय आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात केला जातोय। गोदावरी नदीचे हे सगळे दृश्य आपण बघतोय। गोदावरी नदीच्या काठावर असलेली सिद्धपातळेश्वराचं मंदिर असेल, देवमामलेदाराचं मंदिर असेल, त्याचबरोबर गंगा गोदावरी मंदिर असेल, अशा सगळ्याच मंदिरांना या पुराच्या पाण्याचा वेढा कायम आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। तिकडे रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंड हे देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। हे रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंड जे आहे ते देखील पाण्याखाली आलेले आहे। गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये ही पूर परिस्थिती कायम आहे आणि त्यामुळे नाशिकची गोदावरी नदी अशा पद्धतीनं दुथडी भरून आपल्याला पाहायला मिळते। हे सगळेच मंदिरं गोदाकाठचे, त्याला पाण्याचा आणि पुराच्या पाण्याचा विळखा कायम आहे। तर समोर दिसणारा जो होळकर ब्रिज आहे, त्या होळकर ब्रिजवरून तब्बल 2200 क्युसेक्सनं पाणी जे आहे ते गोदावरी नदीमध्ये झेपावतंय। हे सगळं पाणी आता जायकवाडीच्या दिशेनं रवाना होत आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडतोय आणि त्यामुळे हे पाणी जे आहे ते आता हळूहळू वाढताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। एकूणच या सगळ्या पूर परिस्थितीमुळे नाशिकच्या गंगा काठावरती, गोदा काठावरती पूर परिस्थिती जी आहे ती अद्यापही कायम आहे। मात्र गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला तर ही पाणी पातळी वाढण्याची शक्यता नाशिकमधल्या जलसंपदा विभागाने वर्तवलेली आहे। तर प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोक।